नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, दिव्यांग विशेष सहाय्य योजना किंवा इतर सामाजिक सुरक्षा या सर्व योजनांचे लाभार्थी असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आज आपण जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत आलेली मोठी अपडेट जाणून घेणार आहोत। विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासनाने निधी मंजूर करून हप्ता वितरणाला परवानगी दिली आहे। मात्र अनेक लाभार्थ्यांच्या मनात अजूनही एक मोठा प्रश्न आहे, जेव्हा पोर्टल बंद आहे तेव्हा हप्ता नेमका कधी जमा होणार? या सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता ही माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने 29 जून 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे GR जारी केला आहे। या GR मध्ये काय सांगितलं आहे तर 1 एप्रिल 2026 पासून विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे देण्यात आली आहे। आता दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2026-27 या आर्थिक वर्षासाठी पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी लागणारा निधी शासनाने मंजूर केला आहे। याचा सरळ अर्थ काय? सरकारने हप्ता देण्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले आहेत। इतकंच नाही तर तो निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यासाठी अधिकृत परवानगीही देण्यात आली आहे। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हप्ता देण्यासाठी लागणारा निधी आणि शासनाची मंजुरी दोन्ही तयार आहेत। आता फक्त त्या मंजूर झालेल्या निधीचं प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरण होणं बाकी आहे। हा या शासन निर्णयाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। आता इथे अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न येत असेल, जेव्हा शासनाने निधी मंजूर केला आहे तर मग अजूनही आपल्या खात्यात पैसे का आले नाहीत? तर यामागचं मुख्य कारण म्हणजे सध्या संबंधित पोर्टलवर तांत्रिक काम सुरू असल्याने ते बंद आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शासनाकडून पैसे देण्यासाठी मंजुरी मिळाली आहे, पण त्या पैशांचे बँक खात्यात DBT द्वारे वितरण करण्यासाठी ज्या ऑनलाईन प्रणालीचा वापर केला जातो त्याच पोर्टलवर सध्या काम सुरू आहे। त्यामुळे निधी मंजूर असूनही तो लगेच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करता आलेला नाही। म्हणजे समस्या निधीची नाही तर वितरण प्रक्रिया सध्या पोर्टलमुळे अडकलेली आहे। पोर्टल पुन्हा सुरू झाल्यानंतर किंवा शासनाने दुसरी पर्यायी व्यवस्था केली तर त्यानंतर हप्ता वितरणाची प्रक्रिया पुढे जाऊ शकते। आता या शासन निर्णयात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा नमूद करण्यात आला आहे। हा मुद्दा थोडा शासकीय भाषेत असल्यामुळे आपण तो अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। या शासन निर्णयामध्ये आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण यांना या योजनेच्या कामकाजाची जबाबदारी देण्यात आली आहे। तसेच सहाय्य संचालक यांना निधी काढणे आणि लाभार्थ्यांच्या खात्यात तो वितरित करण्यासाठी अधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। म्हणजेच हप्ता वितरणासाठी कोणत्या अधिकाऱ्यांकडे कोणती जबाबदारी असेल हे शासनाने स्पष्ट केले आहे। याशिवाय वित्त विभागाच्या नियमानुसार राज्याच्या निधीतून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यासही अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शासनाने हप्ता वितरणासाठी आवश्यक असलेली सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली आहे। कोण निधी वितरित करणार, कोण जबाबदार असेल आणि कोणत्या नियमानुसार पैसे दिले जाणार हे सर्व या शासन निर्णयामध्ये निश्चित करण्यात आले आहे। आता फक्त या मंजूर झालेल्या निधीचे प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरण होणे बाकी आहे। आता पोर्टलबाबतची महत्त्वाची अपडेट समजून घ्या। सध्या हप्ता वितरणाबाबत विलंब होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे पोर्टलवरील तांत्रिक काम। सुरुवातीला हे काम काही दिवसात पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली होती, त्यानंतर ही मुदत वाढवण्यात आली आणि 21 तारखेपर्यंत काम सुरू राहील अशी माहिती समोर आली। आता पुन्हा अशी माहिती मिळत आहे की हे तांत्रिक काम 15 जुलैपर्यंत सुरू राहू शकते। मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, 15 जुलै ही तारीख अद्याप अधिकृत नवीन नोटिफिकेशनद्वारे जाहीर झालेली नाही। ही माहिती सध्या समोर येत असली तरी शासनाकडून याबाबत स्वतंत्र अधिकृत आदेश आलेला नाही। म्हणूनच सध्या उपलब्ध माहितीनुसार पोर्टल पूर्णपणे सुरू होण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागू शकते आणि जोपर्यंत पोर्टल सुरू होत नाही किंवा शासन दुसरी पर्यायी व्यवस्था करत नाही तोपर्यंत हप्ता वितरणाच्या प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता कायम राहू शकते। आता अनुदान वाढीबाबतची माहिती समजून घेऊया। सध्या राज्यात अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की अनुदान वाढीबाबत काही निर्णय झाला आहे का? सध्या उपलब्ध माहितीनुसार या अधिवेशनात दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदान वाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा अंतिम निर्णय झालेला नाही। यापूर्वी अनुदानाची रक्कम वाढवावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, परंतु मागणी होणं आणि शासनाने त्यावर अंतिम निर्णय घेणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। आतापर्यंत त्या मागणीला शासनाकडून अंतिम मंजुरी मिळालेली नाही, म्हणून सध्या अनुदान वाढल्याचे
निश्चितपणे सांगता येणार नाही. याबाबत शासनाकडून अधिकृत निर्णय किंवा घोषणा झाल्यानंतरच स्पष्ट माहिती समोर येईल. आता येतो सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार? सध्या शासनाने निधी मंजूर केला आहे, पण लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे कोणत्या दिवशी जमा होतील याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. म्हणजेच पैसे देण्याची तयारी शासनाने केली आहे, पण वितरणाची निश्चित तारीख अजून सांगितलेली नाही. आता जर पोर्टल पूर्णपणे सुरू होण्यासाठी शासनाने पर्यायी व्यवस्था केली किंवा तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या प्रणालीद्वारे डीबीटी प्रक्रिया सुरू केली तर हप्ता लवकर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मात्र ही सध्या केवळ अपेक्षा आहे. याबाबत शासनाकडून अधिकृत घोषणा किंवा आदेश अद्याप आलेला नाही. त्यामुळे हप्ता कोणत्या दिवशी जमा होईल हे शासनाकडून अधिकृत माहिती आल्यानंतरच निश्चितपणे सांगता येईल. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. सध्या अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. यामुळे अनेक जण विचारत आहेत की जून आणि जुलै हे दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात का? पहा, जर शासनाने दोन्ही महिन्यांचे हप्ते एकाच वेळी जमा करण्याचा निर्णय घेतला तर निश्चितच लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र सध्या याबाबत कोणताही अधिकृत शासन निर्णय किंवा घोषणा झालेली नाही. त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता एकत्र मिळणार आहे असं निश्चितपणे सांगता येणार नाही. शासनाकडून याबाबत अधिकृत माहिती किंवा आदेश जारी झाल्यानंतरच याची स्पष्टता होईल. म्हणून सध्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि फक्त अधिकृत अपडेटचीच वाट पहा. आता इथे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. जो शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे तो फक्त विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आहे. म्हणजेच हा निर्णय सर्व सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांना लागू होत नाही. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना किंवा इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या जून महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप कोणताही नवीन शासन निर्णय जारी झालेला नाही. तसेच त्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सध्या उपलब्ध नाही. तसेच त्या हप्त्याच्या वितरणासाठी अधिकृत प्रक्रिया सुरू झाल्याची माहितीही सध्या उपलब्ध नाही. म्हणून दिव्यांग विशेष सहाय्य योजनेसाठी आलेला हा शासन निर्णय इतर सर्व योजनांनाही लागू झाला आहे असा गैरसमज करून घेऊ नका. ज्या योजनेसाठी शासन निर्णय जारी झाला आहे सध्या ही माहिती फक्त त्या योजनेपुरती मर्यादित आहे. आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक सकारात्मक अपडेट समजून घेऊया. जुलै महिन्याच्या अनुदानासाठी आवश्यक निधी शासनाने मंजूर केला आहे. म्हणजेच हप्ता देण्यासाठी लागणाऱ्या निधीची अडचण आता राहिलेली नाही. आता फक्त या मंजूर झालेल्या निधीचे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष वितरण होणे बाकी आहे. जर शासनाने ही वितरण प्रक्रिया लवकर पूर्ण केली तर दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता लवकर जमा होऊ शकतो. म्हणूनच आता सर्वांचे लक्ष निधी मंजुरीवर नाही तर प्रत्यक्ष हप्ता कधी जमा होतो याकडे लागलेले आहे. एकदा वितरण प्रक्रिया सुरू झाली की त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. आता शेवटी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. यापूर्वी दिव्यांग विशेष सहाय्य योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात दर महिन्याला नियमितपणे जमा होत होता. मात्र यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. सध्या संबंधित पोर्टलवर तांत्रिक काम सुरू असल्यामुळे हप्ता वितरणाच्या प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता जर शासनाने पोर्टल सुरू होण्याची वाट न पाहता दुसरी पर्यायी तांत्रिक व्यवस्था केली तर लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता यापूर्वीही जमा होऊ शकतो. पण जर अशी कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही तर पोर्टल पुन्हा सुरू झाल्यानंतर हप्ता वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणून सध्या लाभार्थ्यांनी अधिकृत अपडेटची वाट पाहणे महत्त्वाचे आहे. शासनाकडून जशी नवीन माहिती किंवा हप्ता वितरणाबाबत अधिकृत घोषणा होईल तशी ती माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तर मित्रांनो, आता आजच्या संपूर्ण अपडेटचा थोडक्यात आढावा घेऊया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्यांग विशेष सहाय्य योजनेसाठी शासनाने आवश्यक निधी मंजूर केला आहे. इतकंच नाही तर तो निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली आहे. मात्र सध्या संबंधित पोर्टलवर तांत्रिक काम सुरू असल्यामुळे हप्ता वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे सुरू झालेली नाही. त्यामुळेच अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनही हप्ता जमा झालेला नाही. आणि इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. इतर सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांसाठी म्हणजे जून महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप कोणताही नवीन शासन निर्णय जारी झालेला नाही. तसेच त्या हप्त्याचे वितरण सुरू झाल्याची अधिकृत माहितीही सध्या उपलब्ध नाही. म्हणून सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार दिव्यांग विशेष सहाय्य योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. पण इतर योजनांबाबत अजूनही पुढील अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर मित्रांनो, या विषयात पुढे कोणताही नवीन शासन निर्णय, अधिकृत अपडेट किंवा हप्ता वितरण सुरू झाल्याची माहिती उपलब्ध झाली तर ती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे अशाच विश्वासार्ह आणि अधिकृत अपडेटसाठी आमच्या चॅनलसोबत नक्की जोडलेले रहा.
आणि जर तुम्हाला दररोज शेतीच्या बातम्या, सरकारी योजना, बाजारभाव आणि महत्त्वाचे सरकारी अपडेट थेट तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.